नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावळ माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे, इन्क्वायरी वाल्यांना तो नाचविणार. आता तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की कोणाची इन्क्वायरी का केली जाते आणि कोण आहे तो की तो त्यांना नाचवतोय आणि असंही कोण म्हणतंय. मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं जर पाहिजे असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहायचा आहे. तर मित्रांनो, झालंय असं की जसं लोकसभेचं इलेक्शन 2024 जवळ येते तशा विविध घटना या महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये घडत आहेत आणि त्या जर पाहिल्या तर सर्व काही निवडणुकाच्या अनुषंगाने किंवा 2024ची सत्ता पुन्हा आपल्याच हातामध्ये आली पाहिजे हा इरादा घेऊन आज सत्तेमध्ये असलेला भारतीय जनता पार्टी जर बघितलं तर कोणत्याही पद्धतीने विरोधी पक्षामध्ये असलेल्या सर्व मंडळींना आपल्या बोटाच्या इशाऱ्यावर नाचवायचा प्रयत्न करतोय. आणि आपल्याला तर माहीतच आहे की सर्कस जर बघितली आपण तर एक रिंग मास्टर असतो, त्याच्यामध्ये हातामध्ये एक चाबूक असतो आणि त्याच्यासमोर हिंस्र प्राणी असतात, म्हणजे वाघ असतात, सिंह असतात, पण तो त्या चाबूक जसा हलेल तसे ते सिंह आणि ते हालत असतात. याचा अर्थ त्या हिंस्र प्राण्यांना किंवा बलदंड प्राण्यांना सुद्धा त्या चाबकाचा एवढा भीती बसलेली असते की त्यामुळं तो रिंग मास्टर जसं सांगेल तसंच ते प्राणी सुद्धा वागतात. आणि असंच मित्रांनो या ठिकाणी झालेलं दिसतंय. खोटं वाटतंय तुम्हाला की भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये जी सत्ता आहे या सत्तेचा दुरुपयोग करून भारतीय जनता पार्टी जे काही सत्तेवर आली आहे, मग ती सत्तेवर कशावर आली आहे किंवा कशी सत्तेवर आली आहे, तर याला पुष्टी देणारं एक उदाहरण म्हटलं तर की लोकांचं असं म्हणणं आहे 2014 सालापासून भारतीय जनता पार्टी ह्या ईव्हीएमच्या आधारे या सत्तेवर आली आहे. आणि मित्रांनो, याला पुष्टी मिळते. मी असं का म्हणतोय, कारण जर लोकांच्या मतावर किंवा लोकांनी ह्यांना मतं दिली पाहिजेत आणि त्यानंतर ह्यांनी सत्ता भोगली पाहिजे असं जर असेल तर सत्ताधाऱ्यांना लोकांच्या मताची गरज पडेल ना. आणि ही मताची गरज त्यांना पडली तर ती लोकाभिमुख कामं करतील ना. पण असं होताना दिसतंय का? उदाहरण बघायचं झालं, भारत देशामध्ये आज बेरोजगारी वाढते, सगळे पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत, म्हणजे महागाईनं भडका उडालाय. शेतकऱ्यांच्या प्रश्न जे आहेत, आरक्षणाचे प्रश्न आहेत, तरुणाच्या हाताला काम नाहीये. हे सर्व जर बघितलं, शेतकरी दुधासाठी आंदोलन करतोय, कांद्यासाठी आंदोलन करतोय, सर्व बघितलं तर त्यामधलं सरकारने काहीतरी त्यांना दिलं पाहिजे, आश्वासन दिलं पाहिजे किंवा ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण असं न करता सरकार त्या शेतकऱ्यांनाच त्रास देते किंवा शेतकरी आपल्यापर्यंत पोहोचला नाही पाहिजे. उदाहरण बघायचंय तुम्हाला, घ्या दिल्लीचं उदाहरण. दिल्लीच्या चारही बाजूच्या बॉर्डरला खेळ ठोकतंय सरकार आणि बघा काय करते, तिथे बॅरिकेड लावले जात आहेत की तिथून आलेच नाहीत पाहिजे शेतकरी. 2020-21 ला आंदोलन झालेलं तुम्हाला माहीतच असेल. 1000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्यामध्ये गेले, म्हणजे शेतकरी मेले गेले, तरी सरकारला घाम येत नाहीये. शेतकरी काय करतोय, त्याच्या मालाला भाव मागतोय, तरी हे सरकार जर देत नसेल तर, आणि पुन्हा जर हे सरकार म्हणजे भारतीय जनता पार्टी म्हणत असेल की आम्हाला पुन्हा सत्तेमध्ये 2024 ला यायचंय, तर कशाच्या बेसिसवर? कारण मतदान दिलं, बहुमत त्यांना मिळालं तरच ते सत्तेवर येणार आहेत. परंतु त्यांना त्याची गरजच वाटत नाही किंवा जर प्रश्न सोडवलेच जात नसतील तर मग यांना मतदान कोण करणार आहे? जर या देशामध्ये असलेला बहुसंख्येने असलेला शेतकरी नाराज आहे, तो आंदोलन करतोय, मोर्चे काढतोय, कामगार वर्ग जो आहे त्याच्या हाताला काम नाहीये, बेरोजगारी आहे म्हणून त्यांचे मोर्चे निघतायत, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाहीये, त्यांचं आंदोलन चालूच असतं, आरक्षणाचा प्रश्न आहे त्याच्यासाठी आंदोलन चालूच असतं. खोटं वाटतंय? बघा जरांगे पाटील सध्या काय म्हणतायत, सरकारबद्दल त्यांची भावना काय. अजित पवारचा घोटाळा एका रात्रीत मागे घेतला तुम्ही, छगन भुजबळचा एका रात्रीत घेतला ना, आमच्याला तुम्हाला इतके दिवस लागायला का?
प्रक्रिया सुरू आहे म्हणता, लाज वाटलं पाहिजे राव तुम्हाला मध्यस्थी करणार आलं तरी. काय नाही घ्यायचं आम्हाला माघारी, नाही काय तू आम्ही निघतो थोडं औषधाला वगैरे तरी. ते आम्ही आमचं घेऊन येते रोगर पिऊ, तुम्हाला काय घेणं आहे? तुम्हाला घेणं असतं तर आमचे इतके 5 महिने घातले असते तुम्ही. तुम्हाला साधा हैदराबादचं गॅजेट घेता येणार, तुम्हाला तुम्ही आधी सूचना काढली त्याचं घेता. अधिवेशन तुम्ही 20-21ला ठेवलं म्हणजे तुमच्यासारख्या नालायक सरकार आहे का कोणी? तेव्हा इकडं कापाकापी सुरू होईल तेव्हा तुम्ही बदलीता. 20-21ला अधिवेशन असतं का? 15ला ठेवलं मरण जगन का माणूस तो? इतक्या नालायक तुमच्यासारख्या अवलादी कुठं फायदा तरी होत्या का जगात? अशा तीव्र भावना असतील. एसटीचा प्रश्न आहे, एससी लोकांचा प्रश्न आहे, कोणाच्याही प्रश्नावर हे सरकार गांभीर्यानं विचारच करत नसेल आणि पुन्हा सत्तेवर येणार म्हणत असेल तर मित्रांनो, यामध्ये स्पष्ट दिसतंय की लोकांच्या मताची गरज नाहीये. ईव्हीएम मध्ये यांचा जीव आहे. ईव्हीएम मशीननी इलेक्शन झालं, निवडणुका झाल्या की हे सत्तेमध्ये येणार आहेत. कारण यांनी जे काही भारत देशामध्ये असलेल्या स्वायत्त संस्था म्हणजे न्यायालय असेल, तुमचं डिपार्टमेंट असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, निवडणूक आयोग असेल, या सर्व संस्था ताब्यात घेतल्यात. आणि जो मीडिया आहे की सरकारला धारेवर धरलं पाहिजे. सरकार जर लोकहिताची कामं करत नसेल तर धारेवर धरलं पाहिजे. पण मीडिया सुद्धा पोपटासारखा सरकारचंच सांगतोय आणि सत्य मात्र लपवून ठेवतोय. पण ते तरी काय करणार बिचारे. लोकशाही चॅनलनी एक बातमी लावली होती, तर 1 महिना त्यांचं चॅनल बंद केलं होतं. सरकारने काय केलं होतं, त्यांचं लायसन रद्द करायचा विषय घेतला होता. जर असं सरकार वागत असेल तर मात्र याला पुष्टी मिळते की अगदी बरोबर आहे. ईव्हीएम शिवाय यांचं सत्ता येऊ शकत नाही. त्यांना लोकांची गरज नाही. लोकांनी कुणालाही मतदान दिलं तरी ते मतदान त्यांच्याच उमेदवाराला जाणार. आता यामध्ये शंका उरलेली नाही. ज्या ज्या लोकांवर इन्क्वायरी आहे, बाळासाहेब आंबेडकर काय म्हणतायत ते तुम्ही ऐका. मी असं अगोदरच म्हणालो की इथला असणारा नरेंद्र मोदी हे रिंगमास्टर आहेत आणि जेवढे इन्क्वायरी खाली असतील आणि आहेत त्यांना तो नाचवणार आहे. मग ते काँग्रेस पक्षामधले असतील, हायेस्ट असेल त्यांनाही तो नाचवणार, जो लोएस्ट असेल त्यालाही तुम्ही ऐकलं. बाळासाहेब असं स्पष्ट सांगतायत की ज्यांच्यावर इन्क्वायरी आहेत, म्हणजे काय की जे खासदार आमदार असतील, कुठल्याही पक्षाचे असो, परंतु त्या आमदाराने खासदारांना जो फंड मिळतो त्यांच्या विभागामध्ये काम करण्यासाठी, त्या फंडाचा गैरवापर केला असेल किंवा एक्सेस त्यातली अमाऊंट काढली असेल तर त्यांच्यावर चौकशी लावायची की त्यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला. आणि मित्रांनो, हे बरोबर आहे. खासदार आमदारच्या प्रॉपर्टी जर बघितल्या तर 5 वर्षामध्ये खूप वाढत आहेत. जनतेला मात्र काय मिळतंय हे सर्व आपण उघड्या डोळ्याने पाहतोय. आणि त्यांची चौकशी केली पाहिजे का? तर केलीच पाहिजे की एवढा आमदार खासदार झाला की एवढा पैसा येतो कुठून. आणि जनतेच्या मात्र हातामध्ये धोंडा. आणि आपल्याला माहीतच आहे ना, तळं राखी तो पाणी चाकणारच आहे. पण एवढं पाणी पितोय की तळं कोरडं करून टाकतोय, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि मग माणसांना वाटतंय की भारतीय जनता पार्टी जे काही त्यांच्या मागे ईडी सीबीआय लावतोय हे बरोबर आहे. पण बरोबर आहे ना मित्रांनो, लावलीच पाहिजे. परंतु भारतीय जनता पार्टी ज्या इराद्याने ईडी सीबीआय लावते ना, तो इरादा जर बघितला ना तर त्या माणसाच्या मागे ईडी सीबीआय लावायचं आणि त्यानंतर त्या माणसाला सांगायचं तू आमच्याकडे आला तर तुझं सगळं थांबवतो आम्ही. खोटं वाटतंय तुम्हाला? 2G स्पेक्ट्रमचा घोटाळा 2014ला एवढा गोंगावा केला या भारतीय जनता पार्टीने आणि त्यामुळं लोकांना खरंच वाटलं की खरंच एवढ्या मोठ्या हजारो कोटीचा घोटाळा झाला आणि ते भारतीय काँग्रेसचं सरकार पडलं. त्या माणसाला तुरुंगात जावं लागलं आणि नंतर 5-7 वर्षांनी निकाल लागला. तो माणूस निर्दोष होता असं काहीच घडलं नव्हतं. म्हणजे 2G स्पेक्ट्रम असं म्हटलं जातं त्या घोटाळ्याला. हा झाला केंद्रातला प्रकार. मित्रांनो, आता महाराष्ट्रातलं बघूया की महाराष्ट्रामध्येही ज्या पक्षातल्या माणसाला यांच्याकडे घ्यायचंय त्या माणसाचा घोटाळा काय झालाय का तो काढायचा आणि त्याच्या मागे ईडी सीबीआय लावायची आणि तो आपल्याकडे आला की मग मात्र क्लीन करायचा. नरेंद्र मोदी साहेब राष्ट्रवादी कांग्रेसच्या बाबतीत काय म्हणतायत ऐका. की बात करूं तो एनसीपी पर भी करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है.
पार्टियों के घोटालों का मीटर कभी डाउन ही नहीं होता। घोटाळा केला, अजितदादांना आपल्या पक्षात घेतलं, अजितदादा क्लीन झाले. एवढंच काय, पण 2019च्या इलेक्शनमध्ये राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसचे मेन होते महाराष्ट्राचे. त्यांच्या मागे असे काय ईडी सीबीआय लावलं की ते ऑटोमॅटिक 2019ला भाजपाच्या गोठामध्ये आले. म्हणजे मेन माणसं, जी माणसं पुढे येतील त्या माणसांना आपल्या गोठात घ्यायचं. आणि कशाच्या जीवावर? तर त्यांनी केलेल्या घोटाळ्याच्या जीवावर किंवा त्यांच्याकडून जे काही चुका झाल्या असतील त्याच्यावर. पण मी म्हणतो की जर भारतीय जनता पार्टीला ईडी सीबीआयचा उपयोग करायचा आहे, म्हणजे भारत देशामध्ये असलेल्या ज्या स्वायत्त संस्था आहेत यांचा उपयोग करून जर हे भ्रष्टाचार केलेले ते पैसे जर बाहेर काढत असतील तर सरकारच्या तिजोरीमध्ये घेतले पाहिजेत. पण यांचा इरादा तो नाहीच आहे. तो माणूस फक्त आपल्याकडे आला पाहिजे आणि आपली सत्ता आली पाहिजे. म्हणजे त्या भ्रष्टाचार करणाऱ्यापेक्षा हे 10 पटीनं भ्रष्टाचारी आहेत. म्हणजे यांचे विचार सुद्धा भ्रष्टाचारी आहेत आणि भ्रष्टाचार तर करतायत. 97% लोक आज भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोंबलतायत. 3% लोकांसाठी हे माणूस काम करतोय आणि पूर्ण भारत देशावर खेळ ठोकायचं काम चाललंय. हे असं जर असेल तर मग बाळासाहेब जे म्हणतायत ते काय चुकीचं आहे का? आणि अजितदादा एनसीपी फोडला, भारतीय जनता पार्टीकडे घेतला, शिवसेना फोडली, आपल्याकडे घेतली आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार बनवलं. आणि मग जर असं करणार असेल तर बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की हा रिंग मास्टर आहे. त्या सर्कशीतल्या प्राण्यांना जसा खेळवतो तसा हा सुद्धा सत्ता त्याच्या हातात आहे आत्ता. म्हणून हा या विरोधी पक्षातली माणसं, जी माणसं भ्रष्टाचार झालेला आहे त्यांच्याकडून किंवा त्यांनी केलेला आहे, त्यांना रिंग मास्टर सारखं हा भीती दाखवतोय, अन्यथा जेलमध्ये घालणार आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा तो नाराज तयार झालाय. भारतीय जनता पार्टीचा एकच नारा, भ्रष्टाचारी हमारा, अन्यथा जेल की वारी करणारा. मग त्याला जेलची वारी नको पाहिजे असेल तर मग तो आता काय करतोय? त्यांच्या गोटात सामील होतोय. आणि हे जर बघितलं तर मित्रांनो, बाळासाहेब जे म्हटले की जसजसे इलेक्शन जवळ येतील तसे हे ज्यांच्यावर आरोप आहेत किंवा ज्यांचे इन्क्वायरी आहेत, भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावर केलेत आणि ईडी सीबीआय ज्यांची इन्क्वायरी करते, चौकशी करते, अशा माणसांना हे गळाला लावून आपल्या गोटात घेणार आणि 2024ला पुन्हा सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मित्रांनो, याच्यामध्ये वावगं काय? आणि तो त्यांना नाचवतोय, म्हणजे आपल्या इशाऱ्यावर नाचवतोय, म्हणजे देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी. कारण हे सगळे ईडी सीबीआय जे आहे ते त्यांच्या अंडर काम करते. ते सांगतील त्याला हे त्यांच्या मागे ससेमिरा लागतो चौकशीचा. परंतु मित्रांनो, चौकशी झालीच पाहिजे. परंतु यांचा इरादा जो आहे तो चौकशीचा नाही, तर यांचा इरादा आपल्याकडे माणसं घेणं. मग त्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना 2019ला घेतले. आज 2024ला जे काही अशोक चव्हाण होते त्या माणसाला यांनी त्यांच्या मागे आदर्शचा घोटाळ्याचा ओपन केलं. आणि तुम्ही तो घोटाळा केला होता, यांच्या मागे ईडी सीबीआय लावणार, जेलमध्ये जायला नको म्हणून हे यांच्या गोठात आले. आणि अशोक चव्हाण यांनी त्या दिवशी सांगितलं की तो प्रकार आता मिटलेला आहे, मला तसं काही वाटत नाहीये, म्हणजे कोर्टातून निकाल लागलाय. पण ते खोटं बोलले. ते ऐकायचंय तुम्हाला? त्या आदर्शमध्ये ज्यांनी फ्लॅट घेतलाय, जे पटेल आहेत, ते काय म्हणतायत तुम्ही ऐका. कुछ दिन में डेट है तो हम लोग वी आर जस्ट वेटिंग फॉर द राइट जस्टिस. उम्मीद है कि हमको न्याय मिल जाएगा. तकरीबन 2010 में ये पूरा मामला सामने आया, तब से लिटिगेशन हो, ये सारी चीज़ें हैं. तकरीबन 100 लोग हैं जो लोग ये संघर्ष कर रहे हैं. तो अभी तक आप कह सकते हैं कि कोर कमेटी ग्रुप है या किस तरह का लोग आपने इकट्ठा कर ये लीगल बैटल शुरू रखी? कई सारे एलिगेशंस लगे थे, तो एलिगेशंस हमने एक करके जो क्लैरिटी जो लानी थी आरटीआई के माध्यम से या डॉक्यूमेंटेशन के माध्यम से, सारी हमने क्लैरिटी लाके जो भी मेजोरिटी हमने विजय प्राप्त की है. और ये जो फाइनल केस है हमारा सुप्रीम कोर्ट में, इसमें भी हम काफ़ी पॉजिटिव हैं. हमको इसमें न्याय मिल जाएगा. ऐकलं की अशोक चव्हाण खोटं सांगितले.
आणि त्यांना फक्त सत्ता पाहिजे अशी हे सत्ताला लालची असणारी माणसं सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या गोठात जात आहेत आणि आपल्याकडे आपल्या मागे लागलेला ससेमिरा थांबवत आहेत. म्हणून मित्रांनो, हे जे काही उदाहरणं आपण आता बघितली तर आपल्या असं लक्षात येते की बाळासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे. भारतीय जनता पार्टी रणनीती तीच करते की विरोधकांना घाबरवायचं, जेलची भीती दाखवायची, चौकशीची भीती दाखवायची आणि त्यांनीही जो काही काळा पैसा गोळा केलेला असेल तो आपला जाऊ नये म्हणून तेही त्यांच्या गोटामध्ये जात आहेत. म्हणजे भारतीय जनता पार्टीला शरण जात आहेत. अन्यथा पंतप्रधान ईडी सीबीआय ससेमिरा मागे लावून तो यांना आपल्या बोटाच्या इशाऱ्यावर नाचवायचा प्रयत्न करतोय. म्हणजे ते जसे सांगतील तसं करतोय, कारण सत्ता यांच्या हातात आहे. आणि मित्रांनो, हे मात्र वाईट आहे. भ्रष्टाचार वाईट आहे का? तर वाईटच आहे. त्यांनी केलाय तर तो घ्या ना आणि तिजोरीत टाका. पण तसं हे सरकार करत नाही, कारण हे सरकार तर विचाराने बी भ्रष्ट आहे आणि भ्रष्टाचारीच सरकार आहे. आणि यांचा जीव मात्र त्या ईव्हीएम मध्ये, माणसांची यांना कसलीही गरज नाहीये. आणि असं हे सरकार, असं हे RSS प्रणित भारतीय जनता पार्टीचं सरकार प्रत्येक माणसांना किंवा ज्यांच्याकडे इन्क्वायरी लावलेली यांना नाचवतंय. हे बाळासाहेबांनी जे म्हणले हे 100% खरं आहे आणि त्याचा प्रत्यय आपल्याला येतोय. ते जसं सांगतील तसंच ही मंडळी ऐकतायत. मग ते शेतकऱ्याकडे सुद्धा शेतकऱ्याचीच मुलंही किंवा बहुसंख्य असलेल्या शेतकरी वर्गातील ही माणसं पण शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत, कारण रिंग मास्टर वळून त्यांना गाईड करतोय, मी सांगेल तसं ऐकायचं. आणि तशी ही मंडळी ऐकतायत. आणि बाळासाहेब असं म्हटले होते, यात चुकीचं दिसतच नाहीये. आज मित्रांनो एवढंच. हा जसा व्हिडिओ आपण पाहताय तसाच नवा आशय, नवा विषय, नवे विचार ऐकायला पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.